दुपारी 3 वाजता बकेट घेऊन मी आलो गावच्या रोडवर. काऊन की नांदुऱ्याहून गौरव पाटील येऊन राहिला ना, आम्हाला जाणं होतं त्याच्यावरात खत टाकेले. मग गौरववाला त्याची स्प्लेंडर घेऊन त्यावर 2 खताच्या पुतळ्या आणि आम्ही दोघं, म्हणून तर आम्ही सगळे स्प्लेंडरच वापरतो. काऊन की एवढा लोड फक्त आपली लॉर्ड स्प्लेंडरच कॅरी करू शकते. मग इकडल्या तिकडल्या गोष्टी करत आम्ही आलो तरवाडीत येऊन टाकला लेफ्ट साईडले टर्न आणि पुढे येऊन चाललो आम्ही कंडारीकडे. की या भाऊचा वावर कंडारी शिवारात. कळलं वातावरण बिले मस्त आहे. इथं लय वेळा येत असतो याच्यावर. मग वावरात येऊन खताच्या पुतळ्या काढल्या रोडवर. आपल्या गौरव पाटलाचं सोयाबीन. गौरव म्हणे खताच्या पुतळ्या फोडायला टाइम लागला. अरे मी असल्यावर नको टेन्शन घेत जाऊ तू. खताच्या पुतळ्या तर फोडल्या पण खत मिक्स करायला काहीच नव्हतं आणि खतराव दिलं तटीच स्प्लेंडर घेऊन आलो इकडे एका धनाच्या वाळग्यात. बरोबर तर पहिले जामांचं झाड दिसलं. मस्त पिकेल जामना खाल्ल्या. वावरात असं काही गोड खायला भेटलं की जरा बरं वाटतं. हे वाळगे आले आता आपले फॉलोअरच निघले. त्याच्या जवळूनच पळमाचं तुकडं घेऊन आम्ही आलो खताचं. घेऊन आथरला पळम आणि त्यावर टाकलं पहिले 10-20 त्यावर टाकला युरिया आणि ते दोन्ही खतं बकेटनं मिक्स करून घेतले. मग दोघांना 2 बकेटा भरून घेतल्या आणि आलो. काही ठिकाणी सोयाबीन जरा जास्तच लहान राहिलं होतं, म्हणून या लहान सोयाबीनला एवढं पॉवरफुल खत टाकणं चालू आहे. सोयाबीनले तर काही खताचं काम नसते. अरे मीनं तर माझ्या सोयाबीनले पेरणी सोबत बी खत नाही टाकले. एवढ्यात रोडवर मला पाहून आपले फॉलोअर बी आले. म्हटलं सोबत बकेटा घेऊन तरी आले पाहिजे होतं. एवढंच आमचं काम सोपी झालं असतं. तेवढ्यात गौरव पाटील म्हणे तुझ्यासारख्या एडिटरले मी खत टाकेले